मित्रांनो, पूर्वी वरदक्षिणा द्यायची प्रथा होती, परंतु आता वधू दक्षिणा देण्याची नवीन प्रथा लग्नाच्या बाजारात निर्माण झाली आहे आणि वधू दक्षिणा देऊनही मुलांची फसवणूक कशी होत आहे हे आपण आत्ता समाजात अनुभवायला मिळत आहे. कारण घटना पण तशीच घडलेली आहे मित्रांनो. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुलींचा जन्मदर हा सुरुवातीपासून कमी असल्यामुळे मुली कमी आणि मुलं जास्त अशा पद्धतीचं सगळं वातावरण होतं आणि कालांतराने शिक्षणाचा अभाव किंवा कमी शिक्षण, रोजगाराच्या संधी कमी होत जाणे, त्याच्यानंतर शेतीमधील पाण्याच्या समस्या, खताच्या समस्या, बियाण्याच्या समस्या, कीटकनाशकाच्या समस्या, या सगळ्या बाबी आणि सिंचन दुरवस्था या सगळ्या परिस्थितीमुळे, तसेच शेती व्यवसायातील अस्थिर बाजारपेठ, शेतीमालाला न मिळणारा दर, यामुळे एक पिढी अत्यंत खंगावून गेली होती आणि त्या समस्यांशी लढता लढता मुलांच्या लग्नाचं वय कधी उलटून गेलं हे कुणालाच समजलं नाही आणि विवाहाची, लग्नाची वयं उलटून गेल्यावर आणि मुलींचं शिक्षणाचं प्रमाण वाढून त्यांच्या अपेक्षा वाढल्यानंतर हा सगळा लग्नाचा बाजार विस्कटला गेला आणि मुली शेतकरी मुलांना नकार देऊ लागल्या आणि त्यांना पुणे, मुंबई, नाशिक, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर किंवा गुजरातमधील चांगल्या शहरातील मुलं ज्यांचं उत्पन्न चांगलं आहे, फ्लॅट आहे, गाडी आहे, चारचाकी, दुचाकी आहे आणि चांगलं जीवनमान आहे, त्यांनाच मुली प्राधान्य देऊ लागल्या आणि यामुळे मुलांचं शोषण करण्याचं किंवा विवाह जुळवण्याच्या वेबसाईट किंवा वधूवर जुळवण्याच्या स्थळं पाहणी किंवा मॅट्रिमोनी साईट, वधूवर सूचक केंद्र ही फोफावली आणि त्याच्यातून मुलांकडून पैसे वसूल करून त्यांना मुलींचे फोटो दाखवून त्यांची फसवणूक करण्याचे प्रमाण वाढीस लागले. आता मुली मिळवण्यासाठी मराठवाड्यातील लोक गुजरातकडे जात होते. नंदुरबार, धुळे, आदिवासी पट्ट्यातील मुली पत्करत होते, हे पण आपण पाहिलं. परंतु आता लग्नासाठी मुलींनी हुंडा देण्याऐवजी आता मुलाकडची लोक मुलींना वधू दक्षिणा देऊन लग्न करण्यासाठी प्रोत्साहन देत असल्यानं आपण पाहू शकतो. आता वधू दक्षिणा देऊन मुलांचं लग्न जुळवण्याची प्रथा वाढत आहे आणि ह्याचाही गैरफायदा घेण्याचे प्रकार मराठवाड्यात घडत आहेत. आता ह्या सगळ्या प्रकरणामध्ये आपल्याला काय घडले ते आपण जरा अभ्यास करूया त्याचा. आता मराठवाड्यामध्ये दर 1000 मुलांच्या प्रमाणात मुलींचा जन्मदर हा 50 ते 80 इतका कमी आहे आणि गेल्या 20 वर्षात मुलींचा जन्म दर मुलांच्या तुलनेत पुढे गेलेला नाही. आता आपण बघूया की छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या 5 वर्षात मुलांच्या तुलनेत मुलींच्या जन्माची वार्षिक संख्या 1,500ने कमी आहे. 2024-25मध्ये 35,179 मुले जन्मली तर मुली 32,291 जन्मल्या. बीडमध्ये मुलींच्या जन्मदरात वाढ होत असली तरी ती अद्याप दर 1000 मुलांमागे 965 इतकीच आहेत आणि 2011-12मध्ये हे प्रमाण 797 इतकंच आहे. म्हणजे तुम्ही वधू दक्षिणा देण्याचा प्रयत्न केला तरी समाजात तेवढ्या मुलीच उपलब्ध नाही आहे, त्यामुळे तुम्ही करणार काय असा सगळा प्रकार आहे. मुलींचा जन्मदर ज्या भागात कमी आहे तेथे विवाह इच्छुक तरुणांना फसवण्याचे प्रकार पुढे येत आहे, असे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांनी नमूद केले आहे. परिक्षेत्रातील 4 जिल्ह्यांमध्ये काही घटना समोर आल्या आहेत. मुलींमध्येही उच्च शिक्षित जोडीदार मिळत नसल्याने लग्नाविषयी उदासीनता पाहायला मिळत आहेत. आता उपविभागीय पोलीस अधिकारी कुंदनकुमार वाघमारे काय म्हणत आहेत तर बदनामीच्या भयापायी तक्रार नोंदवली जाणार नाही, अशा मुलांचे कुटुंबीय फसवणूक करणारी टोळी हेरत असल्याचे दिसून येत आहे. आता औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर जे इथे एक सातारा नावाचं शहर आहे, तेथील एका तरुणाला लग्नासाठी आणून
फसवण्याचा गुन्हा दाखल झालेला आहे. आता लग्नाचा बाजार, त्याच्यावर आपण पूर्वी पण व्हिडिओ बनवलेत. मुलांची फसवणूक कशी केली जात आहे. मुली शिकल्या सवरल्या मोठ्या झाल्या, चांगलं शिक्षण घेत आहेत, आरक्षण आहे, नोकरी लागत आहे. त्यामुळे ते सर्वसामान्य घरातील कुटुंबातील मुलाला, शेतकरी कुटुंबातील मुलाला महत्त्व द्यायला तयार नाही. त्यामुळे लग्नाचा बाजार हा वाढत चाललेला आहे. आणि लग्नाच्या बाजारात मुलांना आता वधूदक्षिणा देऊनही मुली मिळत नाही आहे. वधूदक्षिणा आत्ता सुरू झाली, परंतु पूर्वी जे वधूवर सूचक केंद्र, खोटी वधूवर सूचक केंद्र फोफावली होती, त्यात खोट्या मुलींचे फोटो दाखवायचे, ₹5,000 मागायचे, ऑनलाईन ₹10,000 मागायचे. मग त्यांना एका चुकीच्या ठिकाणी बोलवायचं, तिथं त्यांना गाडीत पेट्रोल टाकायला सांगायचं, मुलीच्या घरी जाऊ असं सांगायचं, तिथं मुली नसतेच. त्याच्यानंतर त्यांना सांगायचं 8 दिवसांनी मुली दाखवतो, दुसरीच मुलगी दाखवायची, हिला पण लग्न करायचं असं सांगायचं. किंवा खोटी लग्न करायची, खोटे आईवडील, खोटी मुलगी, खोटा मामा. आणि मुलगी नांदायला गेल्यावर तिने 2च दिवसात भांडण करायचं. किंवा ह्या लोकांनी मुलीची आई आजारी आहे असं खोटं सांगूनच तिला माहेरी बोलून घ्यायचं. मग मुलींनी सासरच्या लोकांनी दिलेले दागदागिने, पैसा, अडका असं सांगून घरातून पोबारा करायचा. किंवा खोट्या माहेरचा एक माणूस यायचा, तिला 4 चाकी घेऊन, की चल आई आजारी आहे, तिला घेऊन जायचं. आणि परत ती मुलगी कुणालाही तोंड दाखवायची नाही. आणि समाजात बदनामी होईल, मुलगी पळून गेली, फसवणूक झाली, 4-5 लाख रुपयाचा तोटा झाला, अशा प्रकारची फसवणूक, बदनामी होईल म्हणून मुलाकडची लोकं पोलिसात तक्रार देण्याचं टाळत होती. आणि आता जे नवीन प्रकरण आलं आहे, वधूदक्षिणेची नवप्रथा, तरीही वरांची व्यथा आणि फसवणुकीची कथा, असं सगळं हे बाजार भेंडोळं आहे, ज्याच्यामध्ये तरुण मुलं होरपळली जात आहे. ती सर्व समाजातली आहेत, म्हणजे म्हणजे खुल्या समाजातील असेल, अनुसूचित जातीतले असेल, अनुसूचित जमातीतील असेल, आणि OBC इतर मागासवर्गीय घटकातील असेल. व्यथा सगळ्या समाजाच्या सारख्या आहेत, त्याच्यामधून सगळेच भरडून निघत आहेत. परंतु बोलणार कोण, मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण. तर असं हे विवाह, लग्न, चतुर्भुज होणे, हात पिवळे होणे, एकाचे 2 होणे किंवा 2चे 4 हात होणे, या सगळ्या बाजारात दिसून येत आहे. आणि कुणीही त्याबद्दल सुद्धा काढायला तयार नाही. त्यामुळे आता समाजाचं पुढं काय होणार, हे एक भयंकर मोठं प्रश्नचिन्ह आपल्यासमोर उभं ठाकलेलं आहे. लग्न होणं हे अत्यंत दुर्मिळ होत जाणार आहे. दुर्मिळ घटना जर घडली तर ते लग्न टिकतंय का नाही हे त्याच्यापेक्षा दुर्मिळ होत जाणार आहे. आणि समाजात वय वाढलेली मुलं ही घरी बसून आहेत किंवा समाजात एकाकी जगत आहेत, असं चित्र दिसणार आहे. आणि यापुढे चांगला सुखी संसार, नवरा बायको, 2 लहान लेकरं, मुलगा मुलगी आणि सुखी संसार हे चित्र दिसणार नाही, असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं हे कॉमेंट बॉक्समध्ये लिहून मला सांगायला विसरू नका. माझा अनवट वाट हा यूट्यूब चॅनल जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमचे आप्तेष्ट मित्र, परिवार, स्नेहीजन यांना माझ्या यूट्यूब चॅनलची लिंक त्यांच्या व्हॉट्सअप अकाउंटला पेस्ट करायला विसरू नका. एवढंच माझं तुम्हाला सांगणं आहे. आणि लग्नाचा बाजारातील फसवणुकी, वधूदक्षिणा, त्याच्यानंतर लग्नाची कथा आणि व्यथा याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर सांगा. एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.